इकडे शपथ आहे, पुढे गेली तर ताई पुढे गेली तर शपथ आहे माझी. इकडे जर भावाचं घे मान राख 20 फक्त घे. इकडे घे बहीण आहे माझी, तू चोरली उजव्या त्यांच्या भावानी कर फक्त घे. गरीब आहे मी, भाड्याच्या घरात राहतो. नमस्कार मित्रांनो, पावसाळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण पावसाळा सुरुवात झालेली आहे असंच वाटतंय. कारण आज आहे 22 मे 2025 आणि आपण परवालाच व्हिडिओ बनवला होता 20 मे 2025ला पावसाळा सुरू झाल्याचा. आणि त्यावेळेला जो पाऊस सुरू झालेला आहे तो आज तिसरा दिवस आहे. 3 दिवस हा पाऊस पडतोच आहे. कारण मुसळधार जरी पाऊस पडत नसला तरी सुद्धा रिमझिम पाऊस चालूच आहे. कारण आम्हाला ऊन हा 2 दिवस पाहायला मिळाला नाही, असं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हा पावसाळा सुरूच झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सर्व वातावरण बदलून गेलं आणि आताच एक मोठी अशी मुसळधार अशी एक पावसाची सर पडून गेली. आणि आता आपण निघालो आहोत ते आपल्या राजापुरातील आठवडा बाजार. आणि हा आठवडा बाजार हा आपल्या पावसाळ्यातील हा पहिला आठवडा बाजार असणार आहे. आता जवळजवळ 10 वाजलेले असावेत, काय ना रे, 10 वाजलेले असावेत. आपल्यासोबत ओमकार आहे, मागे बसलेला आहे. आणि आता आपण निघालो आहे ते खाली बाजारपेठेत निघालो आहोत आठवडा बाजार पाहण्यासाठी. तर चला जाऊया. आणि आपण सुरुवात करणार आहोत ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरुवात करणार आहोत. कारण बरेचसे आपले व्हिडिओ आहेत आठवडा बाजाराचे, ते आपण शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरुवात केलेले आहेत. त्यामुळे हा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो आपण शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरुवात करणार आहोत. तर चला आता जाऊया. आणि आता आपण आलेलो आहोत ते जव्हार चौकाच्या जवळपास आपण आता आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण समोर पाहत आहात हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक राजापुरातील जव्हार चौक येथील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण आता निघालो आहोत ते आठवडा बाजाराकडे. आणि आपण समोर पाहत आहात हे आहे आपलं जव्हार चौक. तर हा पावसाळ्यातील आपण पहिला आठवडा बाजार पाहणार आहोत. समोर पाहत आहात हे आहे जवाहर चौक. आणि समोरच आपल्याला पाहता येईल ती कोदवली नदी. आणि या नदीमध्ये आता पाणी पाहूया किती आहे ते. कारण आता थोड्याच वेळात पूर्वी आता एक मोठी सर येऊन गेली पावसाची. आणि पाऊस हा पडतोच आहे रिमझिम कंटिन्यू. जवळजवळ 2-3 हा तिसरा दिवस आहे. तर आपण कोदवली नदी पाहून जाऊया पुढे. हे समोर पाहत आहात ते आहे कोदवली नदी, ती पाहत आहे. आणि आता नदीतील पाणी पाहत आहे. बऱ्यापैकी पाणी आहे कारण हा पहिलाच पाऊस आहे ह्या वर्षातील. चला आपण जाऊया. आपण थोडक्यामध्ये आपल्याला बरंच काही पाहायचं आहे. तर आता आम्ही जव्हार चौकातून पुढे आलेलो आहोत. समोर पाहतात हे आहे आपल्या जव्हार चौकातील रिक्षा स्टँड. आणि त्या बाजूला देखील आहे रिक्षा स्टँड. तर मित्रांनो, आपण आता आठवडा बाजाराकडे आलेलो आहोत. आता आपण जो राजापुरातील जो छोटा ब्रिज आहे त्याच्या जवळपास आलेलो आहोत. आणि आपला जो राजापूरचा आठवडा बाजार आहे तो हा छोटा ब्रिज आहे त्याच्यापासून सुरुवात होते आठवडा बाजाराला. आणि आपल्यासोबत ओमकार देखील आहे, पाहत आहे. आणि ओमकारचा चॅनल आहे माय सुपर कोकण, त्याच्या चॅनलवर जाऊन पहा. त्याने आता सध्या व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. आणि जसं मला सहकार्य केला तसं त्याला देखील सहकार्य करा. तर हा आहे राजापुरातील छोटा ब्रिज. आणि इथून आता आपल्या आठवडा बाजाराला सुरुवात झालेली आहे आपल्या राजापूरच्या. आणि पाहते आपण स्टार्टिंगला इथे छत्र्यांचं एक छोटंसं दुकान पाहतो आहे. ते पाहत आहे पावसाळा सुरू झाला आहे आणि छत्र्या देखील आता विक्रीला आल्या आहेत. तर आता आठवड्या बाजाराला सुरुवात होते. काही तुरळक की मागे पण दुकानं आहेत. तर पाहत आहे वातावरण देखील खूप छान दिसतं एकदम. कारण आता ढगाळ वातावरण आहे, पाहत आहे.
हा माझेकर साहेब. हा जरा आपण कोदोली नदीचं पाणी पाहूया. हे पहा कोदोली नदीचं छत्र्याचं दुकान पाहिजे. आधी दुसरं दुकान आपण पाहतोय आठवड्या बाजारातील. हे कशा आहेत छत्र्या या? 200 रुपये सर्व. कुठली घेतली तरी 200 रुपये. अच्छा चल. कुठून आलास तू? हां रत्नागिरीतून आलात आहे. हां हां ते पाहत आहे आठवड्या बाजारासाठी आलेले आहेत दुकानं घेऊन. हां काय कांदे कसे आहेत? कांदा का पावसामुळे काय आता पाऊस यावर्षी लवकर सुरुवात झाली आहे. आणि आता आम्ही झुणीचे कांदे आणलेले आहेत. कसले कसले कांदे? 18 रुपये किलो पिशवीवरती. अच्छा अच्छा. हां आणि बटाटे कसे आहेत? बटाटा इंदूर बटाटा आहे. हां हां अच्छा अच्छा. आपली छोटी मुलगी सांगते होलसेल पाहिजे असेल तर मिळेल. चल टाटा. आता पावसाळ्यातून ज्या उपयोगाच्या वस्तू आहेत त्यांची दुकानं आपल्याला तर जास्त पाहायला मिळतील. दोऱ्या वगैरे आपण पाहत आहात. इकडे आता कागद आहेत प्लास्टिकचे. पाहता हे पावसाळ्यातील उपयोगी वस्तू आहेत सर्व. छत्र्या आहेत, कागद आहेत. आणि पाहताय नंदी पाहत आहे. आपला खरोखरच खूप चांगला दिवस आहे. आपण समोर पाहतात नंदी, भला मोठा नंदी. खरोखरच आज गुरुवार आहे आणि नंदीचं दर्शन झालं आहे आपल्याला. बघा काय कुठून आला तुम्ही? कुठून? मरी कानिपनाथ. कानिपनाथ. अच्छा अच्छा. हां 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 देऊया आपण. व्हिडिओ चालू आहे आपला. व्हिडिओ चालू आहे. हां हां तर पाहिलं तर आपल्याला नंदीचं दर्शन झालं. खरोखरच खूप चांगला दिवस आहे आजचा. बरेचसे आपण पाहत आहे आपल्या आठवडा बाजारामध्ये छत्र्यांची दुकानं बरीचशी लागलेली आहेत. आपण आता आलेलोच आहोत. येथील भाज्यांचे भाव देखील आपण पाहूया कसे आहेत ते. आपण पाहता हे लसूण आहे. लसूण कशी किलो आहे? 120 किलो आहे. 100 किलो आहे. 120 आणि 100 रुपये. अच्छा अच्छा चला. तसंच कांदे बटाटे देखील आपण दर पाहूया. बटाटे कसे आहेत? 100ला 3 किलो. आणि कांदे 100ला 4 किलो. इकडे मसाले देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. छत्र्यांची दुकान. दादा कुठून आलात तुम्ही? पालीवरून आलात आहे. हां कशा छत्र्या? 200 रुपये. 200. आणि मोठ्या छत्र्या? 300 रुपये. 300 रुपये. ती मोठी असेल ना साईज? हां नको आपण व्हिडिओ तयार करतोय. हां तर आपण जाऊया पुढे. थोडीशी गर्दी कमी दिसते कारण अजून माणसांची कारण बऱ्याचशा बाहेरून येणाऱ्या गाड्या आहेत त्या अजून यायच्या आहेत. त्यामुळे थोडीशी गर्दी आपल्याला कमी. वड पौर्णिमा अजून जवळ आलेली आहे. काका तुम्ही कुठून आलात? आम्ही आलो पालीतनं. पालीतून आलात आहे. आटापाणी विकायला. आता पण आलोय विकायला. अच्छा. आता वड पौर्णिमा कधी आहे? तारीख माहिती आहे का तुम्हाला? किती तारीख आहे? 10 तारीख आहे ना? 10 तारीख आहे का? अच्छा अच्छा. हा घ्या हो 10 रुपयाला घ्या हो वहिनी. आटापाणी घ्या 10 रुपयाला. जेवाची फक्त 10 रुपये. भवानी कर इकडे. ताई पुढे आहे की नाही तर चप्पत आहे माझी इकडे. जर भावाचं घे मान राख. 20 फक्त घे. इकडे घे. बहीण नाही माझी तू शोधली. उजव्या हाताने भवानी कर फक्त. घे. गरीब आहे मी. भाड्याच्या घरात राहतो. घे 20 रुपये. इकडे चप्पत आहे पुढे गेली तर. आता इथे आटाफणी देखील आपल्याला पाहायला दिसते. ते पहा आटाफणी. कारण आता वड पौर्णिमा जवळ आलेली आहे. पावसाळा सुरू झाला म्हणजे वड पौर्णिमा जवळ पावसाळ्यातूनच असते.
इकडे आता कागद वगैरे विक्रीला आले. आता जे आता पावसाळ्यात उपयोगी वस्तू आहेत त्यांची दुकानं आपल्याला जास्त पाहायला मिळतील. नांगराला, जोताला, पाणी घालायला, कपडे सुकवायला दोर इकडे. आता आपण आहोत ते आठवडा बाजारामध्ये आहोत राजापूरच्या. आणि इथेच बाजूला इथे आहे ते गणेश घाट आहे. आपण तिथून जाऊन येऊया. आपल्याला बरीचशी दुकानं आता पाहायला मिळाली. ती छत्री, कागद वगैरे यांची दुकानं आपल्याला जास्त पाहायला मिळाली. कारण पावसाळा सुरू झाला म्हणायला हरकत नाही, कारण सतत 3 दिवस पाऊस पडतो आहे. आणि आता आपण आलेलो आहोत ते गणेश घाटावर आलेलो आहोत. तर इथे आता आलोच आहोत. तर इथे पूर्वी नंदी होता, त्याची मान तुटलेली होती. तिथे आता नंदीची प्रतिष्ठापना झालेली आहे. ती नंदीची मूर्ती देखील आपण पाहूया. खरोखरच खूप सुंदर असं देखावा आहे आणि सुंदर असं वातावरण आपण पाहत आहात. सर्वप्रथम आपण आता एक नंदी पाहिला. आपण आता इथे दुसरा नंदीची मूर्ती पाहणार आहोत. ही पहा, इथे पूर्वी मान तुटलेला नंदी होता, त्याच ठिकाणी आता इथे नवीन नंदीची मूर्ती बसवलेली आहे. सर्व इथे गाड्यांचे पार्किंग वगैरे केलेलं आपल्याला दिसतंय. तसंच इकडे आपण पाहत आहोत ते अर्जुना नदी. अर्जुना नदीला पाणी देखील आपण पाहत आहात किती आहे ते. कारण बराचसा पाऊस पडला आहे आपल्या कोकणामध्ये, त्यामुळे पाण्याची पातळी देखील वाढलेली आपल्याला दिसते. आज तारीख आहे 22 मे आणि पावसाला सुरुवात झाली आहे ती 20 मे पासून. जो मी आपण मागे परवा आपण व्हिडिओ बनवला, मागील व्हिडिओ आपण पाहिलाच असणार. त्या अगोदर देखील पाऊस पडला आपल्या राजापूरमध्ये, परंतु तो पाऊस पडला तो एक अर्ध्या तासासाठी वगैरे असं, आणि तो रात्रीचा पाऊस पडला, त्यामुळे आपल्याला त्याचं शूट करता आलं नाही. परंतु आता असं वाटतं आहे की आता सतत 3 दिवस पाऊस पडतो आहे, तर पावसाळा सुरुवात झालेली आहे असंच वाटतं आहे. तर आपण आता पुन्हा आठवड्या बाजारामध्ये आलेलो आहोत. आपण पाहता तिकडे फळांची दुकानं लागलेली आहेत. आणि जो आपण नंदी पाहिला जाता, जी मूर्ती पाहिला ती गुढीपाडव्याला त्याची प्रतिष्ठापना झाली. केळी कशी आहे तो डझन? 80 रुपये डझन. पाहत आहे एक केळी विक्रीला आलेली आहे. तसंच इकडे आता फळांचं दुकान देखील पाहत आहे. तो कसे आहे ते संत्री आंबा कसा आहे? हा कुठला आंबा आहे? हा केशर आंबा आहे. केशर आंबा. केशर हा तोतापुरी. हा तोतापुरी. हा कुठला? बिटकी आंबा. हा हापूस. यांचा दर सांगाल का? हा हे 100 रुपये किलो आहे. हा 100ला 1.5 किलो आहे. हा हे 100 रुपये किलो बिटकी. अच्छा. आणि आंबा हे दिवशी पेर आहे. हे फ्लोअर. हां हां पाहताय खूप सुंदर असं दुकान थाटलं आहे. दादा कुठून आलात तुम्ही? आम्ही राजापूर. राजापूर. अच्छा चला. बाकी वांगी कुठले आहेत? गोवळची वांगी आहेत काय? राजापुरातील प्रसिद्ध वांगी पाहताय आपण. हां हां पाहताय पावसातून देखील खूप सुंदर अशी दुकानं मांडलेली आहेत. कारण दुकानदार सगळे बाहेरून आले. तसे राजापूरचे देखील दुकानदार इथले बरेच आहेत. आणि आपण पाहत आहोत ते ह्या वर्षातील हा पावसाळ्यातील पहिला आठवडा बाजार. हे सर्व आपले राजापुरातील भाजीवाले आहेत सर्व. हे गवळची वांगी ना हो. आणि मिरची ही लोणच्यासाठी आहेत काय? अच्छा अच्छा. आणि भोपळा कसा आहे? हा 20 रुपये एक. हां शेड एक 20 रुपये. हां हां तुम्ही राजापूरचे आहेत ना? कुठले राजापूरचे? गोवळचीच. अच्छा हां आता आपण आत जाऊया. पाऊस गेला त्यामुळे छत्री पण आता बंद करतो मी.
ही पण गोवळचीच वांगी का हो? मग ही कुठली वांगी आहेत? हां, ते आपल्या कुंभारवाडा मळ्यातील. हां हां, आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत कुंभार मळा म्हणून. ते आपला राजापूरला पाटील मळा तसेच कुंभार मळा, तिथे भाजीचे चांगले मळे आहेत. तिथे आपण देखील व्हिडिओ बनवणार आहोत. पाहत आहे तेथील ही भाजी आहे, पडवळ देखील पाहत आहे. आणि राजापूरची स्पेशल भाजी, राजापूरची मंडळी. हां हां, झालं लोकल. हां हां. तर आता आपण आहोत ते आठवडा बाजारात. आपण पाहिलात आठवडा बाजार पाहत आहात. खरोखर चांगल्या रीतीने भरलेला आहे एवढ्या पावसातून देखील. तर आता इकडे आपण आतमध्ये प्रवेश करूया. आपण आता आहोत ते सरदेशपांडे नाट्यगृह, जे जुनं ठिकाण आहे इथलं, त्या ठिकाणी आपण आता आहोत. आणि आपण सकाळच्या वेळेला आलोय त्यामुळे आपल्याला सर्व दुकानं आपल्याला भरलेली दिसत आहेत. हो, अननस कसं आहे? हां, हे 50 रुपये आणि 60 रुपये असे पाहत आहे आपण. हो, लिंबू कसे? 20ला 4. केळी, केळी कशी डझन आहेत? 80 रुपये, आता कमी झाले. 50. हा, कुठल्या केरळची आहेत काय? केरळची. हां हां. आमच्या राजापूरची भाजीवाली पहा. हे काय शेंगा कशा आहेत? 20 रुपये. वा वा. हां, काय की कोथिंबीर कशी आहे? 30 रुपये. हां हां. आणि मेथी 20 रुपये. हां वे मराठे साहेब, आताच आमचा विषय झाला होता. मराठे साहेब थांबा जरा 1 मिनिट. आताच आम्ही ते नंदीची मूर्ती दाखवली. तर आपण पाहते ती प्रतिष्ठापना केली होती ती मराठी बंधूंनी. आणि तर सांगा मूर्ती बाबत. हां हां. आज बोललो इतके वर्ष ती मूर्ती आपली होती, हां. मुंडकी तुटलेली होती त्याची. आज कोणाला त्याचं वाटलं नाही की आज करावं करून. हां आज नगर परिषदने तिथे बाजूला ब्लॉक बसवले. हां. त्यात कोणाला राजकारणी लोकांना पण नाही वाटलं की बाबा या मूर्तीचा मूर्ती, हां, ती एकदम भग्नावस्थेमध्ये होती ती पहिली मूर्ती. आपण काहीतरी करावं करून. हां आमच्या मनात आलं. आमचे ज्येष्ठ नागरिक आपले रेडीज काका, हां असे आम्ही सगळे इथे ज्येष्ठ नागरिक सगळे गॅस बसलेलो. मग त्याची आम्ही हे केली की बाबा पण हे करूया करून, चांगलं वाटत नाहीये. हां हां. जी इच्छा होती मनातली 2023ला जी सुरुवात केली हां. ती आमची गुढीपाडवाला पूर्ण झाली. होय होय, तेच आता मागाशी मी बोललो गुढीपाडव्याला ती प्रतिष्ठापना झाली. आमचं एकच आहे की कोणाला जर मदत करायची असेल त्या संदर्भात हां. तर संपर्क साधावा. अच्छा अच्छा. आणि आमचा व्हिडिओ टाकायचा राहिला होता तो, कारण उशिरा मिळाला व्हिडिओ आपल्याला. हां, चला धन्यवाद. हो, चला तर आपण आता आठवड्या बाजारात परत कंटिन्यू करूया. जग्गू सकाळ सकाळ, हे जग्गू अरे थांब रे, करू दे मला जरा. तर आता आपण आहोत ते आठवड्या बाजारामध्ये आहोत. हो, टोमॅटो कसे किलो आहेत? 30 रुपये किलो. आणि वांगी 40 रुपये. हां हां. सगळं चांगलं. पाहत आहे बाजार खूप भरलेला आहे अगदी भाज्यांनी. हे आपण वाटे पाहत आहात. होय दादा, हे वाटे कसे आहेत? 10 रुपये वाटे. वा वा, म्हणजे स्वस्त झाले. पहिले 20 रुपयाने वाटे होते मध्ये. आणि व्हिडिओ करतोय. तर इकडे 20 रुपयाची वाटे असावेत मला वाटतं. ते मोठे वाटे दिसतात कसे ते? हां, हे 20 रुपयाची वाटे आहेत पाहत आहे. आणि लिंबू वाटा कसा आहे हो? 20 रुपये. थोडीशी गर्दी कमी वाटते अजून, कारण पाऊस चालू आहे. त्यामुळे पावसातून बरीचशी मंडळी बाहेर पडायला कंटाळा करतात. पण अशी गर्दी हळूहळू वाढत जाईल. हे वाटे सगळे 20 रुपयाचे आहेत ना? हां हां. आणि पाऊस सुरू झाला की वड पौर्णिमेची जाणीव होते. तर आपण पाहत आहे इथे आटाफणी वगैरे विक्रायला देखील आलेले आहेत. काय इथे कलिंगड पाहूया. कलिंगड कसे आहेत?
20 वाला कुठला? अरे वा, स्वस्त आहेत तरी. हां हां, चांगले आहेत. हे पाहत आहे मक्याची कणसं आपण पाहता. दादा मक्याची कणसं कशी आहे ती? 50ला 3. सांगताना 3 सांगायचं, त्या 4 द्यायचे आहे ना. हो हो, चला. हो हो. आपण पाहतात आमच्या राजापुरातील आठवडा बाजार. हा आठवडा बाजार गुरुवारचा दर गुरुवारी भरतो. कोबी कसे आहेत हो? कोबी कसे आहेत? 20 रुपये आणि 30 रुपये. आणि कोथिंबीर जुडी कशी आहे आता? 30 रुपये. पाहताय आपण आता व्हिडिओच्या शेवटाकडे आहोत, कारण आठवडा बाजार आपला बऱ्यापैकी पाहून झालेला आहे. आता फक्त त्या बाजूला जायचं आहे. त्या बाजूला कांदे बटाटे तसंच तर मच्छी, सुकी मच्छी वगैरे पाहायला मिळेल आपल्याला. तर जाऊया त्या बाजूला. हो नमस्कार. काय मग कसं वातावरण वाटतंय? वातावरण एकदम पाऊस जास्त आहे. हो वातावरण बेकार झालं आहे ना. हां, त्या भाज्यांचे रेट वगैरे काय उतरलेत की? एकदम स्वस्त झालाय भाज्या. पावसामुळे गिरायकच नाही. स्वस्त झाले. हां, मका कुसका आणलेला आहे पावसामध्ये. कोकण भाजी खावा. हो गुरु साहेब, आमचं म्हणणं असं आहे, आमच्या राजापूरचे जेवढे प्रेमी आहेत हा. मित्र परिवार, हा. आज त्यांच्यामुळे आमचं हे सगळं स्वप्न पूर्ण झालंय. नंदी बसवायचं. हां सगळ्यांचे ते आभार मानायचे आहेत मला. हां हां तर माझ्याकडून सगळ्यांचे आभार, ज्यांनी मला जेवढं मदत केली या हां बाबतीत. हां. आणि अजूनही मदत करा. ही अपेक्षा. आणि इतर कुठल्या राजाप्रत अपूर्ण गोष्टी आहेत त्या पूर्णत्वास जाव्या. हां, आणि ते राजापूर आपलं जेवढं सुधारता येईल तेवढं सुधरून घ्यायचं. अच्छा अच्छा. विदाउट राजकारण. हो, विदाउट राजकारण, हे महत्वाचं आहे. हां, चला. तर आपण आता रस्त्याच्या पलीकडे जातोय. ह्या बाजूला इकडे कांदे बटाटे वगैरे आपल्याला विक्रीला मिळतील. तर पाहताय नारळ. नारळ कसे आहेत? विक्रीला पाहिजे काय? आम्हाला फक्त रेट पाहिजे. रेट पाहिजे. हां हां. 100 रुपयाला 3 आहे, 100 रुपयाला 4. का नारळाचे रेट सध्या खूप वाढलेले आहेत. कारण जो नारळ 20 रुपये मिळायचा तो नारळ जो 35-30 रुपयेपर्यंत मिळायचा. परंतु आज आपण रेट पाहूया काय आहे ते. तर हा रेट कसा आहे? हा नारळ कसा आहे दादा? हो दादा 35 रुपये. आणि हां हां. आणि हे नारळ गावठी आहेत की? अच्छा, कुडाळचे आहेत. हां हां हां. आपण नारळ पाहतात, हे कुडाळ आणि बांध्यावर आलेले नारळ आहेत. तर त्याला आपण आत जाऊया. आता या बाजूला आपण आलेलो आहोत. इकडे आपल्याला कांदे बटाटे वगैरे पाहायला मिळतील. लसूण कशी किलो आहे? कांदे बटाटे इथले रेट पाहूया आता काय आहेत ते. दादा कांदे कसे आहेत? 100ला 5 घ्या. 100ला 5 किलो. अरे वा, खूप चांगला रेट आहे. आणि बटाटे? हा दादा, बटाटे कसे आहेत? 100ला 3 किलो. बघा, कांदे खूप चांगले आहेत. 100ला 5 किलो कांदे आहेत. तर पाहता इकडे सर्व आपल्याला कांदे बटाट्याची दुकान आपल्याला पाहायला मिळतील. दादा कांदे कसे आहेत? 100ला 5 किलो. आणि बटाटे? 100ला 3 किलो. फक्त रेट जवळजवळ सारखेच आहे तिकडे. आपण ह्या बाजूला जाऊया, पुढे जाऊया. इकडे आपल्याला ग्लोसरी पाहायला मिळेल. इकडे कडधान्य वगैरे. तर काय ठीक ना? कसं वाटतंय वातावरण आमचं कोकणातलं? कोकणातले जात काय? बरोबर. आपण आता आहोत ते अर्जुन नदीच्या काठावर वसलेलं हे आठवडा बाजार आहे. इकडे आपण पाहताय सुके बोंबील, जवळा वगैरे इकडे विक्रीला आहे.
तिकडे सुकी मच्छी देखील आहे, कारण पावसातून बरेचसे लोक सुकी मच्छी घेतात. हे पाहताय शेंगटी आहे, शेंगटी. काकी शेंगटी कशी आहे? 250ला 2 आणि 200ला 3 असं आहे का? खरोखर चांगलं मग चांगले दिसतात का की तुम्ही? काय वाईट दिसतायत हो? इकडे आमचे धुमाळ साहेब पण बघताय, कांदे बटाट्याचे व्यापारी. मागे इथे गेल्या वर्षीच ना इथे एक दुर्घटना घडली होती. इथून एक झाड उन्मळून इथे कोसळलं होतं आणि थोडक्यात ते वाचलेले आहेत धुमाळ साहेब त्यातून. चला इकडे सुकी मच्छी आहे. चला आपण पुढे जाऊया. आपल्याला आता व्हिडिओ खूप लांबवत चालले आहे, त्यामुळे आपल्याला तो आता आटोपतं घ्यायचं आहे. ओमकार माझ्या मागे आहे. आपल्याला अजून तिकडची कापड दुकानं पाहायची आहेत. रेट काय आहे? तर आपण आता पुन्हा इकडे आलेलो आहोत, रस्त्यावर आलेलो आहोत दुकानं पाहण्यासाठी. तिकडे पाहताय बेकरीचं सगळं साहित्य. नमस्कार दादा. आता आलं पाहिजे बघा. कुठलं चॅनल आहे? महाकोकण. महाकोकण. हा हा. गेल्या वर्षी पण आहे. हो हो होय होय. पाहताय खूप सुंदर असं दुकान सजवलेलं आहे. येतो 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 सर्वकडे या. तर आमचे राजापूरचे पावसकर बंधू वडापाववाले. तर काय पावसातून कसं वाटतंय? आनंद वाटतो. हां पावसाळा लवकर सुरू झाला आहे. तुम्हाला काय वाटतं पावसाळा सुरू झाला असा? अजून काय तसं एवढं जोर नाही. हां तरी आता 3 दिवस आपला सतत पाऊस पडतोच आहे. हां हां चला. का तुम्ही कुठून आलात आहे? तुम्ही कुठून आलात आहे? लांज्यावरून. वा चप्पल दुकान. हो. आता इकडे आपल्याला पाहायचं आहे त्याचा कापड दुकानं. आपण आता बाजाराच्या शेवटला आहोत. हे पाहताय आपण सकाळच्या टायमात आलो, त्यामुळे थोडीशी गर्दी पण कमी आहे आणि अजून दुकानं पूर्ण ओपन नाही झाले आहेत. आता ते पाहताय आता हे दुकान आता सामान लावायचं सुरुवात आहे. हे पहा अजून इकडे दुकानं अजून उघडायची आहेत. आपण थोडं लवकर आलेलो आहे, कारण आता किती वाजलेत रे बघा एक मिनिट. तर आता 10:30 वाजलेले आहेत. दादा उशीर का दुकान उघडायला? पावसामुळे काय? आम्हाला वाटतं आम्ही लवकर आलोय काय जास्त. ते बघा आता दुकानं उघडत आहेत. आता 10:30 वाजल्यात. पावसामुळे थोडं हे दुकानदार आहे त्यांना उशीर झालेला आहे, कारण सर्व ॲडजस्टमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ते सामान जर पाण्यामध्ये भिजलं, पावसात भिजलं तर खराब होऊ शकतं. त्याची देखील काळजी त्यांना घ्यावी लागते. परत ते वरती छप्पर आहे, ते छप्पर पण व्यवस्थित बांधावं लागतं. कारण आपण पाहतो, आपण इथे येतो दुकानामध्ये सामान खरेदी करायला, आपण बार्गेनिंग करतो, परंतु त्यांचेसुद्धा त्यामागे कष्ट खूप असतात. तर मित्रांनो आपण पाहिलात आपला राजापूरचा हा पावसाळ्यातील पहिला आठवडा बाजार. आणि परत पावसाला सुरुवात होते. तर आपण व्हिडिओ आता संपवत आहोत. तर संपवत असा आपण अर्चना नदीचं दर्शन घेऊया आणि समोर जे आहे पुंडलिकाचं दर्शन, त्याचं देखील दर्शन घेऊया. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर देखील करा आपल्या राजापुरातील व्हिडिओ. तसंच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
ते